जालना महानगरपालिका अस्तित्वात येऊन 3 वर्ष झाले. उद्या महानगरपालिकेचा वर्धापन दिन आहे. जालना महानगरपालिका IAS अधिकारी मिळाले, मात्र जालन्याचे प्रश्न सुटले का? काय जालन्याचे अनेक प्रश्न आहे. घाणीचे साम्राज्य असेल, मोकाट कुत्रे असेल किंवा नागरिक समस्या असेल, तरी पण महानगरपालिकेच्या दालनात येऊन सुद्धा त्या समस्याचं निवारण करत आहे. यावर आपली काय प्रतिक्रिया आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणून? तसं पाहिलं तर महापालिका करायची गरज नव्हती. महापालिका करून आता सर्व लोकांना त्याचा पश्चाताप व्हायला लागला. प्रशासनाने केलेली सगळ्यात मोठी चूक आहे. कारण आता 3 वर्षे होऊन सुद्धा जी लोकांची अडचण होती ती कायमच आहे. एखादा प्रश्न पण सुटलेला नाही महापालिका झाल्यानंतर. आता तुम्ही सांगा, इथं 2दा IAS येऊन बसलेले. पहिले एक IAS कलेक्टर होते, त्याच्यानंतर हे दुसरे IAS आलेले. अधिकारी आले तर ठीक आहे, पण तुमच्याकडे स्टाफच नाही ना काम करण्यासाठी, ते व्हिजन बी नाही आहे. आणि लोकांना कोणाला बी हे गाव सुधारावं असं वाटत नाही. इकडच्या नगरसेवकांना बी सुद्धा आणि येथे लोकप्रतिनिधी ज्यांना सुधारावं असं त्या दिशेने प्रयत्न झालं नाही. आणि हे आमची दुर्दैव आहे.